संत चोखामेळा हे महार जातीचे होते आणि त्यांची कथा आपण ही ऐकणार आहे. त्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मेहुणापुरात राहणारे सुदाम यसकर हे त्यांचे वडील आहेत आणि सावित्री ही त्यांची आई आहे. तर चोखामेळा यांचा जन्म कसा झाला, त्यांना चोखामेळा हे नाव का पडलं, याविषयीची माहिती बऱ्याच लोकांनी कधी सांगितलेली नाही. ती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सुदामा आणि सावित्री यांचं लग्न झालं. 4-5 वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नव्हतं. मूलबाळ नसल्याने दोघंही पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. सुदामा आणि सावित्री ही दोघंही पंढरपूरच्या वारीसाठी चालले होते. कोरेगावच्या बुधाजी पारळाकडून सांगावाला पाटील फार धार्मिक असून त्यांची विठ्ठल भक्ती पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. पंढरपूरची एकही वारी त्यांनी चुकवलेली नसत. घरात आलेल्या कोणत्याही वस्तू अथवा शेतातील पिकलेला कोणताही माल ते विठोबाला दाखवल्याशिवाय वापरत नसत, खात नसत. यावर्षी त्यांना शेतातील झाडांना खूप आंबे आले होते आणि नेहमीचे शिरस्तप्रमाणे निवडक आंबे पंढरपूरच्या विठोबाला देण्यासाठी नेण्यास सांगितले. मे महिन्यातील कडक उन्हाचे दिवस असताना हे सुदाम आणि सावित्री हे पंढरपूरला जात आहेत. तर त्यांच्याजवळ त्यांनी ते आंबे दिले आणि ते आंबे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दे म्हणून सांगितले. मजल तर मजल करत उन्हाच्या फपुडाच्या सोसाट्याच्या वाऱ्याची तमा न बाळगता सुदामे आणि सावित्री ही पंढरपूरजवळ आलेली आहेत. त्यांना अचानक एक ब्राह्मण भेटतो आणि तो त्यांना खायला काय आहे का विचारतो. खायला मागतो. मी भुका आहे, मला भूक लागलेली, उपाशी आहे, मला काय खायला मिळेल का. हे दोघंही म्हणतात, आम्ही अस्पृश्य आहोत, आमच्याकडून काय खाण्याला देणार, आम्ही काय तुम्हाला खायला देणार. तर त्या टोपलीतल्या आंब्याकडे बघून तो ब्राह्मण म्हणतो, ह्या आंब्यामधले मला एक आंबा द्या. मग ती सुदामा नाहीच म्हणत असतो, पण सावित्री हळूच एक आंबा तिला देते, त्या ब्राह्मणाला देते आणि त्या ब्राह्मणाच्या ती पाया पडते. त्यावेळेस ब्राह्मण तिला पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद देतो आणि तो आशीर्वाद मिळाल्यानंतर तो ब्राह्मण तो आंबा चोखतो आणि आंबट आहे म्हणून परत तिला माघारी देतो. तर अशा ह्या आंब्याच्या मुळे आपल्याला पुत्र झाला, त्या ब्राह्मणाच्या आशीर्वादामुळे पुत्र झाला म्हणून त्या आंबा चोखल्यामुळे, त्या आंब्याच्यामुळे पुत्र झाला म्हणून त्या मुलाचं नाव ही सावित्री चोखा ठेवते आणि त्याचं नाव हे चोखामेळा होतं. अशी ही चोखामेळांच्या विषयीची माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं नाव चोखामेळा झालेलं आहे. संत चोखामेळा हे 13व्या ते 14व्या शतकातील महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वारकरी संत होते. ते संत नामदेवाचे शिष्य व संत ज्ञानेश्वराचे समकालीन होते. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या तालुक्यातील मेहुणा राजा हे त्याचे जन्मस्थान मानले. ते नंतर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे स्थायिक झाले आणि तिथेच त्यांचं आयुष्य व्यतीत केलं. मुलाचे नाव कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बांका असं हे त्यांचं कुटुंब होतं. आणि ते कुटुंब विठ्ठल भक्तीचं, वारकरी संप्रदायाचं व विठ्ठल भक्तीचे हे कुटुंब होते. साफसफाईचं काम वगैरे करत असतात, रस्ता झाडण्याचं काम करत असतात आणि आपल्या पांडुरंगाची भक्ती करत असतात. नंतर ते पंढरपूरला येऊन राहतात. पंढरपूरला दर्शनासाठी नेहमी जात असतात आणि पंढरपूरला दर्शनाला जाताना दोघंही
नवरा बायको हे पंढरपूरच्या दर्शनासाठी जात असतात. मग पांडुरंगाचे दर्शन त्यांना बाहेरूनच घ्यायला लागायचे, पायरीवरूनच दर्शन घ्यायला लागायचे. म्हणून मग ते काय करतात की पंढरपुरामध्येच नदीच्या पलीकडच्या बाजूला एक झोपडी बांधतात आणि त्या झोपडीमध्ये ते दोघं राहून पंढरपुरामध्ये वास्तव्य करत असतात. ते वास्तव्य करत असताना सोयराबाईला दिवस जातात. तिचं जे बाळातपण आहे सोयराबाईचं, ते बाळातपण प्रत्यक्ष पांडुरंग येऊन करतात. भक्ती करणाऱ्या चोखामेळ्याला पांडुरंग नेहमी मदत करत असतो. एक दिवस काय होतं की पंढरपूरच्या मंदिरातील ते तीर्थजल असतं, ते तीर्थजल कडू होतं. ते म्हणजे त्याची चव कडवट होत असते. मग ह्या कडवट चवीला कशामुळं कडू झालं हे सगळे लोक हे करत असतात. तर संत ज्ञानेश्वर म्हणतात की हे तीर्थ जे कडवट आहे, ते कडवट तीर्थ तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल, एका ठिकाणीच तुम्हाला ते करता येईल, ते म्हणजे चोखामेळ्यांच्या घरी. चोखामेळ्याला त्या तीर्थामध्ये आपलं बोट बुडवायला सांगा, मग ते तीर्थ अगदी गोड अमृतासारखे होईल. असे सांगून ज्ञानेश्वरांनी तो जो तीर्थाचा कलश आहे, तो कलश चोखामेळ्यांच्या घरी न्यायला सांगितलेला आहे. आणि चोखामेळ्यांच्या घरी गेल्यानंतर केशव भट हे ते कलश आत घेऊन जातात आणि केशव भटांनाच तो कलश न्यायला लावलेला असतं, कारण त्यांना वाटतं ज्ञानेश्वर काहीतरी करतील म्हणून तो केशव भट आत घेऊन जातात चोखोबाच्या घरी. कोणी त्याच्या त्या घरामध्ये जायला धजवत नसे. पुन्हा एकदा केशव भटांना चाखायला सांगतात. ते कडूच असते. चोखोबाला समोर बोलवून त्या तीर्थजलामध्ये बोट बुडवून चव घ्यायला सांगितली. जर तुम्हाला कडू लागले तर नक्कीच त्यात पांडुरंगाचा कोप आहे. चला पुढे व्हा. पांडुरंगावर असलेल्या माझ्या भक्तीची ही कसोटी आहे. आपण वारकरी भक्ती संप्रदायाचे पाईक आहोत. देव एकच आहे यावर आपला विश्वास आहे. या सर्व गोष्टीचा आज कस लागला आहे. ज्ञानदेवांचा आवाज चढला. हा क्षण त्यांचा नव्हे तर सर्वांच्याच कसोटीचा परीक्षेचा होता. चोखामेळ्यांनी आपलं बोट त्या तीर्थामध्ये बुडवलेलं आहे. त्यांना ते चाखायला लावलेलं आहे. ते इतकं गोड होतं की ते अमृतासारखं गोड होतं. आणि मग सगळेजण ते तीर्थ प्राशन करतात तर खरंच ते गोड झालेलं असतं. अशा प्रकारे मग तो रोज कलश, हा तीर्थाचा कलश मंदिरातून चोखोबांच्या घरी वाजत गाजत येत असे आणि चोखोबांच्या घरी तो ठेवला जायचा. कर्ममेळा जो असतं त्याचं बारसं असतं, ते अत्यंत आनंदात पार पडतं. आणि अशा प्रकारे ह्या चोखोबांची भक्ती ही अतूट असते. पण पांडुरंग हे भक्तांचं परीक्षा घेत असतात. एक दिवशी काय होतं, तीर्थामध्ये पांडुरंग आपला हार हा कलशामध्ये चोखामेळ्याच्या घरी पाठवतात. आणि चोखामेळ्याला स्वप्न पडतं की पांडुरंगाने आपल्याला हार दिलेला आहे आणि तो आपल्याला गळ्यात परिधान करायला सांगितलेला आहे. दुसऱ्या दिवशी तीर्थातून तो हार येतो. चोखामेळा आपल्या गळ्यामध्ये घालतो. गळ्यामध्ये घातल्यानंतर मंदिरामध्ये कळतं की पांडुरंगाचा हार चोरीला गेलेला आहे. मग तो कोणी नेला? तर रात्री उशीरपर्यंत चोखामेळा पायरीवर बसलेला होता हे असं सांगितलं जातं. मग सगळे धर्ममार्तंड हे चोखामेळ्यांच्या घरी येतात आणि त्यावेळेस चोखामेळा त्या तीर्थाच्या कलशातून जो पांडुरंगाने दिलेला हार आहे तो हार आपल्या गळ्यामध्ये घालून नाचत असतात की पांडुरंगाने आपल्याला हार दिलेला आहे म्हणून. अशा प्रकारे पांडुरंग त्यांच्या भक्तीचं सुद्धा परीक्षा घेत असतात. आणि सर्व ब्राह्मण मंडळी मग
चोखोबाला शिक्षा देण्याचं ठरवतात आणि जी पेरणीची फळे असते त्या फळीवर बांधून बैलांना ओढायला लावून त्यांना ओढत ओढत न्यायचं चोखामेळ्याला, अशी ती शिक्षा ठरलेली असते. 2 बैल त्याला बांधलेले असतात. बैलांना चोखोबाला ओढायला सांगतात. बैलांना कितीही चापकाने मारले, रक्तबंबाळ झाले बैल, तरीसुद्धा एक कसुभरसुद्धा बैल हालत नव्हते. चोखोबांच्या भक्तीपुढे बैलाच्या दोऱ्यात तुटल्या आणि बैल मोकळे झाले. पण तिथून ती जी चोखोबांना बांधलेली फळी होती ती काय हलली नाही. आणि अशा प्रकारे पांडुरंगाचे निस्सीम भक्त पाहून सर्वजण चकित झाले आणि त्यांनी सर्वांनी मिळून वाजत गाजत मग चोखोबांना नेलेलं आहे. अशा प्रकारची ही निस्सीम भक्ती पांडुरंगाची चोखोबांची होती. आणि शेवटी मग एक दिवस काय होतं, मंगळवेढ्याच्या तटबंदीचं काम चालू असतं आणि ह्या तटबंदीच्या कामामध्ये कामगार म्हणून चोखोबा गेलेले असतात. आणि भिंतीचं काम करताना ती भिंत, भली मोठी भिंत असते, ती भिंत कोसळते आणि त्या कोसळलेल्या भिंतीखाली 50 माणसं अडकलेली असतात आणि ती मृत पावतात. त्यामध्ये संत चोखामेळासुद्धा असतात. ही सगळी अडकलेली मंडळी काढण्याचं काम, मातीचा ढिगारा काढण्याचं काम चालू असतं. पण मोठमोठे दगड असल्यामुळे सगळ्यांचा चेंदामेंदा झालेला असतो आणि ही नुसती हाडच तिथं राहिलेली असतात, मांस सगळं गेलेलं असतं. अशा परिस्थितीत ही बातमी नामदेवाला समजते की चोखामेळा गेलेले आहेत म्हणून. संत नामदेव तिथून निघतात पंढरपूरवरून मंगळवेढ्याला. आणि मंगळवेढ्याला आल्यानंतर जी लोक मृतदेह बाहेर काढत असतात, त्या मृतदेह बाहेर काढून त्यांची मृतदेह तर काय नसतात, पण त्यांची जी हाडं असतात ती हाडं अशी बाहेर काढून टाकलेली असतात. संत नामदेव म्हणत असतात की आता ही हाडे गोळा करून त्याचं पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरासमोर आपण समाधी त्यांची बांधायची, म्हणून ती हाडं गोळा करण्यासाठी आलेले असतात. पण ह्या एवढ्या सगळ्याच्या टाकलेल्या हाडामध्ये चोखोबांची हाडं कशी ओळखायची, हा मोठा प्रश्न पडतो. नामदेवांना साक्षात्कार होतो विठ्ठलाचा. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नाम येईल ते हाड चोखोबाचे. नामदेव महाराज पहिले हाड उचलतात, त्यातनं काय आवाज येत नाही. दुसरे उचलतात, त्यातनं काय आवाज येत नाही. तिसरे उचलतात, त्यातनं काय आवाज येत नाही. चौथ्या हाडातून मात्र विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. आणि मग संत नामदेव महाराज ते हाड वेगळं ठेवतात आणि अशा प्रकारे सर्व हाडामधून ज्या ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल नाव येतं ती हाडं सगळी वेगळी केली जातात आणि ती वाजत गाजत पंढरपूरला आणली जातात. आणि पांडुरंगाच्या मंदिरासमोर नामदेव पायरी आहे, त्या नामदेव पायरीच्या शेजारी समोरच चोखोबांची समाधी ही संत नामदेव महाराज हे स्वतः बांधतात. आणि अशा प्रकारे ह्या निस्सीम भक्त आहे पांडुरंगाचा, तो पंढरपूरच्या मंदिरामध्ये त्याला आत नेलं जात नव्हतं, कारण तो अस्पृश्य असल्यामुळे त्याला आत सोडत नव्हते. तर आता चोखामेळ्याचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होत नाही. नामदेवच्या पायरीचं दर्शन, संत जनाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन होत नाही. संत पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन होत नाही, असं सांगितलं जातं. आणि ही समाधी बांधताना जी हाडं आणली ती वाजत गाजत सगळ्या अस्पृश्य वस्तीतून आणि मग परत ब्राह्मण वस्तीतून आणताना सर्व लोक ही चोखोबाचा, विठ्ठलाचा, नामदेव महाराजांचा जय जयकार करत होती. आणि अशा ह्या विठ्ठल भक्तांचं, ते जरी महार जातीचे असले तरीसुद्धा सर्व सुवर्ण आणि अस्पृश्य लोक ही चोखोबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेली आहेत. आणि अशा मोठ्या प्रकारे ही समाधी
नामदेव महाराजांनी ही पंढरपुरामध्ये बांधलेली आहे. आणि अशा प्रकारे ही जी संत चोखोबांची जी समाधी आहे ती मंगळवेढ्यामध्ये ती शके 1260 इसवी सन 1338मध्ये वेढीच्या ततारचे बांधकाम करताना भिंत कोसळल्याने संत चोखामेळा हे पांडुरंगामध्ये विलीन झालेले आहेत. अशा प्रकारे ही समाधी ही नामदेव पायरीच्या समोर असल्याने आपण ज्या चोखामेळा आहेत जे महार जातीचे असूनही मोठे संत होऊन गेले त्यांचे आपण दर्शन घ्यायचं आहे आणि श्रीहरी विठ्ठल संत चोखामेळा नामदेव महाराज यांचा आपण आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.